जंगलात माझं जाणं हे केवळ शिकारीसाठी नसतं. जंगल माझ्यासाठी फक्त वृक्षाचा अथांग पसारा नाही, ते माझं दुसरं घर आहे. त्या निसर्गावर माझं मनापासून प्रेम आहे. माझं बालपण या जंगलातच गेलं. शिकार मी केली, पण ती केवळ गरज म्हणून, केवळ करमणुकीसाठी मी कधीच बंदूक उचलली नाही. या जंगलानं मला निसर्गाचं सौंदर्य जितकं दाखवलं, तितकीच त्याची गूढ रहस्यमय बाजूसुद्धा अनुभवायला दिली. आज मी तुम्हाला अशाच एका अनुभवापैकी एक सत्यकथा सांगणार आहे. निलगिरी पर्वतरांगाच्या पायथ्याशी निसर्गाने अक्षरशः मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळण केली आहे. पश्चिमेकडे वर्षभर मुसळधार पाऊस पडतो, त्यामुळे हिरव्यागार दाट जंगलाचा अथांग विस्तार दिसतो. तर पूर्वेकडे पाऊस तुलनेने कमी असल्याने मानवी वस्ती फुललेली आहे. गावं वसली आहेत, संस्कृती बहरली आहे आणि काळाच्या ओघात तीच संस्कृती कधीतरी अस्तालाही गेली. आज त्या प्रदेशात उरल्या आहेत फक्त इतिहासाच्या पाऊलखुणा, उद्ध्वस्त गावे, भग्न किल्ले आणि काळाच्या साक्षीदारासारखी उभी असलेली प्राचीन मंदिरे. इथे मला चेमनादची पट्टी आठवते. पट्टी या प्रकाराबद्दल तुम्हाला मी एका गोष्टीत कल्पना दिली होती की तिथे उन्हाळ्यात जमीनदाराची गुरे डिपार्टमेंटचा परवाना घेऊन काही खालच्या दर्जाच्या गुराख्यांवर व पुजाऱ्यांवर सोपवली जातात. वर्षातील 6 महिने ती मंडळी ती गुरे सांभाळतात. तशाच प्रकारची इथे चेमानाची पट्टी आहे. चेमानाच्या 2 एकराच्या परिसरात 10-12 झोपड्या, या सर्व परिसराला 3 फूट उंचीचे काटेरी कुंपण आहे व आत 100 गुराच्या शेणाचा लेदीचा थर आहे. पण जेव्हा पावसाला सुरुवात होते तेव्हा ते जमीनदार आपल्या गुरांना इथून घेऊन जातात, तेव्हा या शेणाचा अगदी सिमेंटसारखा घट्ट थर बनतो. पुन्हा एकदा जेव्हा ही शेकडो गुरे परत येतात तेव्हा पावसाने आणि त्यांच्या मूत्राने इथे अतिशय दुर्गंधी पसरलेली असते. आणि मग त्या दलदलीतून वाट काढतच गुराख्याच्या झोपड्यापर्यंत जावं लागायचं. पण माझं लक्ष त्या पट्टीकडे नव्हतं. त्या पट्टीपासून थोड्याच अंतरावर जंगलाच्या गाभाऱ्यात काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेलं एक पुरातन मंदिर उभं होतं. चेमानाच्या पट्टीपासून फारसं लांब नव्हतं, पण त्या दिशेने पाऊल टाकण्याची हिंमत फार कमी लोक करत, कारण जंगलाच्या दाट सावल्यांमध्ये बेली वृक्षांच्या विळख्यात काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेलं ते पुरातन मंदिर आजही उभं होतं. शेकडो वर्ष वड, पिंपळ आणि इतर वृक्षांनी त्या मंदिराला इतकं वेढून टाकलं होतं की त्याच्या मुळांनी दगडी भिंती फोडल्या होत्या आणि फांद्यांनी संपूर्ण मंदिराला जणू कैद करून टाकलं होतं. पहिल्याच नजरेत ते मंदिर भय, रहस्य आणि इतिहास यांचं विलक्षण मिश्रण वाटायचं. पण आश्चर्याची गोष्ट, मंदिराच्या काही परंपरा मात्र अजूनही अबाधित होत्या. असं मानलं जायचं की त्या मंदिराच्या गाभाऱ्यात फक्त ब्राह्मणांनाच प्रवेश होता, इतरांना आत जाण्याची परवानगी नव्हती. गावाच्या वेशीबाहेर एकाकी उभं असलेलं ते मंदिर, त्याच्या प्रांगणात पोचण्यासाठी कोरीव दगडी खांबांच्या रांगेतून चालत जावं लागायचं आणि मग समोर दिसायचा एक प्रचंड जाडजूड लाकडी दरवाजा. त्यावर पितळी नक्षीकाम केलेली मोठी गोल फुलं आणि भला मोठा कडीकोयंडा. वर्षानुवर्ष गंजलेल्या बिजागिऱ्यांमुळे तो दरवाजा उघडताना जो कर्कश आवाज व्हायचा, तो शांत जंगलात अंगावर काटा आणणारा वाटायचा. मंदिरापासून थोड्याच अंतरावर एक जुनी दगडी विहीर होती, एकेकाळी जीवनाने भरलेली, पण आता कोरडी, निर्जीव आणि पडझड झालेली. समोरच एका भग्न किल्ल्याचे अवशेष, त्याच्या भोवतीचा खंदक आणि त्या सर्वांवर निसर्गाने टाकलेलं हिरवं आवरण. सगळं काही शांत होतं, पण ती शांतता सुखवणारी नव्हती, अस्वस्थ करणारी होती. त्या पंचक्रोशीत एक समजूत प्रचलित होती, हे मंदिर आणि हा परिसर भुताटकीने पछाडलेला आहे. सूर्यास्तानंतर तिकडे जाण्याची हिंमत कोणी करत नसे, या भीतीमागे सुद्धा एक कथा होती, 200 वर्षापूर्वीची. कदाचित त्याहूनही
जुनी असेल. एक भयंकर साथ त्या भागात पसरली, इतकी भीषण की हजारो लोक मृत्युमुखी पडले. ना डॉक्टर, ना औषध, ना उपचार. लोक जिथे होते तिथेच मरून पडत होते. अंत्यसंस्कार करण्यासाठीही कोणी उरलं नाही. मग 7 मैलावरच्या कलहट्टी गावापर्यंत मृतदेहाच्या कुजलेल्या दुर्गंधीचा वास पोहोचत होता. या गावातून जे बाहेर पडले त्यांनी आपले कोण लोक मागे राहिलेत, आपले काय सामान मागे राहिले हे बघायला सुद्धा मागे वळून बघितले नव्हते. आणि त्या कुजलेल्या मांसावर एक वर्षभर तिथले जनावरे, गिधाडे, घुबडे यांची चंगळ झाली होती. ती कसली भयंकर जीवघेणी साथ होती शेवटपर्यंत समजलंच नाही. काही म्हणतात की ती पटकेची अत्यंत तीव्र जीवघेणी साथ होती. जे असेल ते असो, पण तिथली मनुष्य वस्ती व संस्कृती मात्र पूर्ण नामशेष झाली. आता जिथे तुम्ही पादत्राणे घालून उभे आहात, कधी काळी त्या ठिकाणी पादत्राणे घालून येणाऱ्या व मांसाहार करणाऱ्यांना प्रवेश नव्हता. ही गोष्ट आकलनाच्या पलीकडची होती. पण एक गोष्ट मात्र निश्चित होती, त्या साथीने केवळ माणसं मारली नाहीत, तिथे एक संपूर्ण संस्कृतीच इतिहासाच्या पानात गाडून टाकली. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम नजरेस पडायच्या त्या नंदीच्या मूर्ती, लहान मोठ्या वेगवेगळ्या आकाराच्या, जणू शतकानुशतकं त्या मंदिराच्या शांततेच्या त्या साक्षीदार होत्या. आणि त्यांच्या शेजारी पडलेला होता एक जुना पितळी दिवा, काळाच्या ओघात काळवंडलेला, पण तरीही त्याचं अस्तित्व उठून दिसत असे. काही वर्षापूर्वी मला 4 परदेशी पर्यटक भेटले. त्यांना त्या मंदिराचा शोध लागत नव्हता. मी त्यांना तिथपर्यंत घेऊन गेलो. ते मंदिर पाहून ते भारावून गेले. प्रत्येक दगड, प्रत्येक शिल्प आणि त्या जागेचं गूढ वातावरण सगळंच त्यांना विलक्षण वाटत होतं. इतक्यात त्यांच्यातला एक जण, त्याचं नाव कॅप्टन नेड, त्याची नजर त्या पितळीत दिव्यावर पडली. त्याने दिवा हातात घेतला, थोडा न्याहाळला आणि सहज म्हणाला, किती सुंदर आहे हा, आठवण म्हणून मी हा माझ्याबरोबर घेऊन जातो. हे ऐकताच मी त्याला थांबवलो. नको, तो जिथे आहे तिथेच राहू दे. त्याच्या पत्नीनेही त्याला समजवलं, नेड, कृपा करून तो परत ठेव, आपल्याला त्याची गरज नाही. पण नेड हसला. तो म्हणाला, इथे पडून राहण्यापेक्षा माझ्याकडे तो सुरक्षित राहील. त्याने तो दिवा आपल्या खिशात ठेवला आणि त्याच क्षणी का कोण जाणे माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता दाटून आली. ज्या दिव्याने कदाचित शेकडो वर्ष त्या मंदिरात स्थान मिळवलं होतं, तो एका अनोळखी माणसाने सहज उचलून न्यावा हे मनाला पटत नव्हतं. पण मी काहीही करू शकत नव्हतो. हे पर्यटक निघून गेले. मीही माझ्या कामात व्यस्त झालो. 2-3 दिवस उलटले आणि मग अशी एक घटना घडली, जिने माझ्या आयुष्यातील अनेक प्रश्न कायमचे अनुत्तरित ठेवले. एका सकाळी मुख्य रस्त्यावरून जात असताना समोरने एक काळी पिवळी टॅक्सी येताना दिसली. त्या दुर्गम भागात टॅक्सी दिसणं तसं दुर्मिळच, म्हणून सहज माझी नजर तिच्याकडे गेली आणि क्षणभर मी जागच्या जागी थबकलो. आणि त्या टॅक्सीमध्ये बसला होता कॅप्टन नेड. पण 2 दिवसापूर्वीच्या उत्साहाने भरलेला तो माणूस आज ओळखूही येत नव्हता. त्याचं संपूर्ण शरीर ब्लँकेटमध्ये गुंडाळलेलं होतं. चेहरा पांढरा पटक पडला होता आणि डोळ्यात भीती स्पष्ट होती. नेडची अवस्था पाहून मी क्षणभर हादरलो. त्याच्या शेजारी बसलेली त्याची पत्नी मला म्हणाली, देवाचे आभार, तुम्ही भेटलात. तिच्या आवाजात भीती होती, डोळ्यात अश्रू होते आणि मनात एकच प्रश्न होता, हे नेमकं काय घडतंय. ती सांगू लागली, मंदिरातून परतताच रात्री नेडला अचानक प्रचंड ताप भरला. सुरुवातीला डॉक्टरांनी तो सनस्ट्रोक असावा असं सांगितलं. औषधं दिली, पण ताप कमी होण्याऐवजी वाढतच गेला. 106. डॉक्टरांनी मग ब्लॅक वॉटर फिवरचा संशय व्यक्त केला. रुग्णालयात दाखल केलं, औषधं दिली, उपचार सुरू झाले, पण काहीच फरक पडत नव्हता. डॉक्टर चक्रावले. नेडचा आधार त्यांच्या आकलनाच्या पलीकडचा ठरत होता. आणि 4थ्या दिवशी नेडने अचानक डोळे उघडले, माझ्याकडे पाहिलं आणि थरथरत्या आवाजात तो म्हणाला, तो दिवा मला परत न्यायचा आहे.
मी चूक केली. तो जिथून आणला तिथंच तो ठेवला पाहिजे. त्याच्या पत्नीने मला सांगितलं, रात्रभर नेड एकच गोष्ट बोलत होता. त्याला वारंवार स्वप्न पडत होतं त्या मंदिरात तोच पितळी दिवा त्या जागी तेवत असल्याचं. डॉक्टरांनी हे तापामुळे आलेले भास म्हणून दुर्लक्ष केले, पण नेटच्या पत्नीचा विश्वास बसत नव्हता. शेवटी सगळ्यांचा विरोध पत्करून ते दोघं त्या मंदिराकडे निघाले आणि योगायोगानं रस्त्यात त्यांची माझी गाठ पडली. आम्ही मंदिराजवळ पोचलो. नेड इतका अशक्त झाला होता की त्याला चालणंही शक्य नव्हतं. मी त्याला म्हणालो, नेड, तुला पश्चाताप मनापासून आहे. तू इथपर्यंत आलास एवढंच पुरेसं आहे. दिवा मी आणि तुझी पत्नी आत नेऊन ठेवतो. त्याने मान हलवली. त्याच्या डोळ्यात कृतज्ञता होती आणि एक विलक्षण शांतता. मी आणि मिसेस नेड त्या विशाल लाकडी दरवाजातून आत गेलो. नंदीसमोर उभं राहिलो. त्याने थरथरत्या हाताने तो पितळी दिवा पुन्हा त्या जागेवर ठेवला आणि डोळे मिटून हात जोडून शांतपणे प्रार्थना केली. आम्ही परत गाडीकडे आलो. नेड गाढ झोपला होता. त्याच्या कपाळावर हात ठेवला. क्षणभर माझा स्वतःचाच विश्वास माझ्यावर बसेना. ताप पूर्णपणे उतरला होता. त्याच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी शांतता होती. त्याच्या पत्नीच्या डोळ्यात त्यावेळी भीती नव्हती, तर आनंदाश्रू होते. मित्रांनो, ही कथा मी अनुभवली, जशी घडली तशीच तुमच्यासमोर मांडली. या घटनेचं स्पष्टीकरण कोणी विज्ञानाच्या भाषेत देईल, कोणी योगायोग म्हणेल, तर कोणी दैवी शक्तीचा अनुभव. तुम्ही कोणतंही मत मांडू शकता आणि त्याचा मला आदरच आहे. पण मी जे पाहिलं, जे अनुभवलं आणि जे माझ्या डोळ्यासमोर घडलं तेच आज मी तुम्हाला सांगितलं आहे. निर्णय तुमचा. मित्रांनो, एक छोटीशी विनंती. माझ्या कथा तुम्ही मनापासून ऐकता, त्यावर भरभरून प्रेम करता, यासाठी मी तुमचा मनपूर्वक ऋणी आहे. पण अजूनही अनेक मित्र कथा नियमित ऐकतात, मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. तुमच्यासाठी तो फक्त एका क्षणाचा क्लिक आहे, पण माझ्यासाठी तो नवीन ऊर्जा, नवे प्रयोग आणि अशाच दर्जेदार कथा तुमच्यापर्यंत आणण्याची प्रेरणा आहे. म्हणून जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा. तुमच्या प्रत्येक सबस्क्राईबमध्ये माझ्यासाठी एक नवी कथा दडलेली आहे. मनापासून धन्यवाद. लक्षात ठेवा, तुमच्या एका सबस्क्राईबमुळे जंगल लोरच्या प्रवासात एका नव्या कथेचा जन्म होतो.